वेलकम टू लिटल स्टार. आज आपण काही साधी सोपी इंग्लिश पुस्तकं बघणार आहे की ज्याच्यामधून मुलांना 3 लेटर वर्ड्स 4 लेटर वर्ड्स इंट्रोड्यूस केले जातील. आणि ही अतिशय छोटी छान पुस्तकं आहेत की जी हलकी फुलकी आहेत, मुलांना हातामध्ये घेऊन सहज वाचता येतात आणि अगदीच छोट्याशा 10-11 पानांची असल्यामुळे पटकन वाचल्याचा आनंदही मिळतो. आणि जी आता त्यांना अभ्यासामध्ये शब्दसंख्या असते तीच यांना या पुस्तकात वाचायला मिळते. आणि यामध्ये तुम्ही बघू शकतात की या सेट्सचे कलेक्शन इथं दिलेलं आहे. आणि हे पिक्चर्स पण अतिशय साधी सोपी पिक्चर्स आहेत. याच्यावर तुम्ही ॲक्टिव्हिटीज घेऊ शकतात. जे पालक असतील किंवा शिक्षक असतील, जे कोणी ही पुस्तकं मुलांना वाचून दाखवत असतील, मुलांकडून वाचून घेत असतील, त्यांच्याकडून हा असा अभ्यास करून घेणं अतिशय सोपं होऊन जातं. आणि त्यासाठीच साध्या सोप्या पुस्तकांपासून सुरुवात करून थोड्याशा ॲडव्हान्स लेवलकडे आपण जाऊ शकतो. तर आता आपण हे पुस्तक वाचूयात, द बिग हॅट. हे लेवल 1चं पुस्तक आहे. किती साधं पिक्चर आहे. टेक्स्ट वॉज अ बिग मॅन. टेक्स्ट हॅड बिग हॅट. मॅक्स वॉज अ कॅट. मॅक्स वॉज इन द बिग हॅट. वाक्याशी जुळून पिक्चर्स देखील आहेत. रेक्स वॉज बिग डॉग. साध्या साध्या शब्दांनी वाक्य बनवलेली आहेत. रेक्स सॅट ऑन द हॅट. रेक्स सॅट ऑन द मॅक्स. गेट ऑफ रेक्स. मॅक्स वॉज मॅड ॲट रेक्स. मॅक्स वॉज ओके. रेक्स वॉज ओके. टेक्स वॉज ओके. दी एंड. असं एक छोटंसं पुस्तक होतं. आता याच्यानंतर अजून एक आहे, दी हेन इन द डेन. The hen was in the den. Ken was in the den. Go in the pen, hen. The hen did not go in the pen. 10 men went to the hen. हे चित्र काढण्यासाठी मुलांना देखील छान छान आहेत पिक्चर्स याच्यामध्ये. The hen went in the pen. The hen sat on the nest. The hen had eggs. The end. काही छोटीशी छान पुस्तकं आहेत बघा बरं. आपल्या देखील मुलांना वाचून दाखवताना कंटाळा येत नाही. आणि हीच जर पुस्तकं पुन्हा पुन्हा वाचली तर मुलांचे हे शब्द पक्के होऊन जातात. वाक्यांची रचना लक्षात येते. आणि हे पिक्चर्स असे साधे सोपे आहेत ना, ते डोळ्यांसमोर तरळत राहतात. त्यामुळे यांची रंगसंगती आणि आकार असे मुलांना साजेसे आहेत की जे आत्ता ते आजूबाजूला पाहतात असे त्यामध्ये चित्र आहेत. आता पुढचं पुस्तक आहे, द पिकनिक. What a day for picnic. Sally and her brother Matt went to the park. Seth took his brother Mac. Tanner took his brother Sam and sister Dot. Matt and Sally brought their favorite foods, grapes, oranges and plums. Mac and Seth packed peanut, butter and jelly sandwich. Sam, Tanner, Dot cut up pizza and pie for the picnic. Tanner asked, "Pizza anyone?" Sally said, "Who likes fruit? Please have sandwich too," exclaimed Seth. Seth, Sally and Tanner sat down to eat. What a yummy lunch. They had lots of fun eating circles, squares and triangle. आता कळलं का तुम्हाला? आपण हे जे पुस्तक वाचलं यातून फळांमधून खाण्यामधून वेगवेगळे शेप्स दाखवलेत. म्हणून या पिक्चर्समध्ये देखील या प्रत्येक व्यक्तीला आपण एक आकार दिलेला आहे. अशीच ही इंटरेस्टिंग इंटरॅक्टिव्ह पुस्तकं आहेत. आता पुढचं आहे स्नो. आता यामध्ये थोडीशी मोठी मोठी वाक्य आहेत. When Seth woke up, the ground was covered with white. The fence post had white hat. Seth bundled up in his warm snow suit to go outside. Step, step, step. Seth's feet made a pattern in the snow. Hop, hop. Seth could change the pattern.
Chet found a stick. He made new design. Hop, drag, hop, drag. Look at this pattern now. The caps of the snow made a pattern on the fence. Fact, said change the pattern. Jump, fact, jump, fact, jump, drag, jump, drag. It's time to go home. Look what Sid's dog did to his pattern. असे वेगवेगळे शब्द आहेत आणि ही अशी छोटी छोटी पुस्तकं आहेत की जी मुलांना वाचण्यासाठी खूप छान आहेत. आजचं हे कलेक्शन तुम्हाला आवडलं असेल तर लेटेस्टला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.